जी.आर. शिक्षण या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भात आपल्या YouTube चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग त्याचबरोबर पेन्शनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय. पुढील महिन्यामध्ये गणेशोत्सव असल्यामुळं ऑगस्ट महिन्याचं पगार पेन्शन वेळेत करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. कारण या शासन निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024-2025चं अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच या शासन निर्णयाचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भात होणार आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगानं सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विभागाचं लेखाशीर्ष, नियंत्रक अधिकारी, वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगानं सन 2024-25 या आर्थिक वर्षात वित्त विभागानं बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी प्रदान करत असताना खालील ज्या अटी शर्ती आहेत त्याच्या अधीन राहून वितरित करण्यात यावं. याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास असलेल्या अटी शर्ती विचारात घेऊन या संदर्भातले निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला अग्रिमचा लाभ घेता येणार नाही. यामध्ये दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असं कळवण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, इतर लेखाशीर्षाकडं वळती करता येणार नाही. सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रकानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते सूचना मंत्रिमंडळ त्याचबरोबर सचिव समितीची मान्यता घेण्याच्या अनुषंगानं कळवण्यात आलेला आहे. वैयक्तिक लाभार्थीच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा व्हावेत आणि त्या अनुषंगानंच कार्यवाही व्हावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पगार पेन्शन कर्मचारी पेन्शनधारकांना वेळेत मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय. महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. धन्यवाद.